समितीच्या बैठकीमध्ये ही बैठक निवडणुकीनंतर ज्या नवी मुंबईच्या शहरामध्ये ज्या विकास कामं होणार होती त्या विकास कामं ची बैठक आज ही पहिलीच बैठक आहे। या बैठकीमध्ये काही विषय जे 40 विषय होते ते छोटे मोठे, काही स्मशानभूमी सुधारणा करणे, काही या ठिकाणी रस्त्याची सुधारणा करणे, काही गटारीची सुधारणा करणे, काही पावसाळ्यापूर्वी जे साफसफाई होणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये होते। त्यामुळं लोकांना अपेक्षित असणाऱ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जे विषय पेंडिंग होते, जे गरजेचे होते, आता म्हणजे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये असे विषय आलेले होते। आणि या विषयामध्ये काही सदस्यांना सगळ्या गोष्टी ज्यांच्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये लोकहिताची कामं व्हायला हवी त्या संदर्भामध्ये आजची बैठक होती आणि ती बैठक 40 म्हणजे 1 तासामध्ये संपण्यात आली। आणि खरं पाहिलं तर सर्व प्रत्येक सदस्याला या नवी मुंबई शहरासाठी नवी मुंबईतली जी लोकहिताची कामं आहेत आणि जी आता तात्काळ करणं गरजेचं आहे ती बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होती। कारण नवी मुंबई महानगरपालिका झाल्यानंतर लगेच बजेट आणि बजेट नंतर ही पहिली सभा आहे। त्यामुळं या काही ज्या प्रत्येकाच्या वार्डमधले जी महत्वाची कामं होती ती लवकरात लवकर आपण या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न करतो आणि आज आले। आणि याच्या पुढे आपल्याला प्रत्येक गोष्टीला म्हणजे सगळ्यांच्या वार्डमध्ये कामं चांगल्या पद्धतीनं ज्या लोकांना अपेक्षित आहे त्यामध्ये सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। प्रशासनाकडून आलेले तातडीचे विषय काय नाही पटलावर आता कसं आहे की काही या संदर्भामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला ह्या गोष्टी म्हणजे एखादा विषय अति महत्वाचा असेल तर आपण नक्कीच त्याचं पहिलं प्राधान्य देऊन आपण त्याचं स्वागत करू। परंतु काही विषय नंतर सुद्धा 4-8 दिवसानंतर दुसऱ्या बैठकीला काही फरक पडणार नाही, परंतु ती जी सवय लागते की बाबा प्रत्येकाने तातडीत घ्या। कारण आम्हा सर्व सदस्यांना मला सुद्धा की त्या कुठल्या विषयाचं त्या आम्हाला त्या गोष्टीचं पूर्ण माहिती घ्यायला हवी, काम कशाचं कुठलं काम आहे काय आहे। तर हे काही डायरेक्ट जर आपण घेतले तर काही सदस्यांना किंवा त्या सर्व गोष्टीची माहिती होणं कोणतं काम आहे, कशा पद्धतीचं काम आहे, ते वेळेत पावसाळ्यापूर्वी होईल की नाही होईल या सर्व गोष्टीचा चर्चा करण्यासाठी की तातडीने न घेता रेग्युलर विषयामध्ये विषय यावे। जर एखादा अति महत्वाचा आरोग्याचा विषय असेल, दिव्यांग संदर्भात असेल किंवा ज्येष्ठांकरता असेल, जो महत्वाचा अति महत्वाचा असेल तो आपण तातडीने घेऊ शकतो। सभापती साहेब 10 दिवस झाले आज आरोग्यासारख्या महत्वाचे याला मुख्य अधिकारी नाहीये, तर याच्यासाठी आपण आज चर्चा होऊ बघा आज आपल्या माहितीकरता सांगतो, आरोग्य संदर्भामध्ये हा सगळ्यात गांभीर्याने घेतलेला हा विषय आणि सगळ्यांना त्या विषयाचं गांभीर्य आहे। त्यामुळं सगळं जे खालची टीम काम करते लवकरात लवकर ते सुद्धा आपल्याला अधिकारी बघायला मिळतील आणि जी सिस्टम खाली काम करते त्यांना सगळ्या गोष्टीची सूचना देण्यात येईल आणि काम आपल्याला चांगल्या पद्धतीने सुरळीत बघायला मिळेल। माजी महापौर बोलत असताना काही खंत व्यक्त करण्यात आली जेवण सुधारांकडून आणि त्यावेळेला बोलताना सभागृह नेत्यांनी त्यांचा माईकच बंद केला। म्हणजे तुम्ही सगळ्यांचे माईक बंद करण्याचं काम नाही, असं काही झालं नाही किंवा असं काही होणार नाही। माजी महापौर साहेब दोन्ही सन्मान्य एक सभागृह नेते साहेब आहेत आणि माझे माईक बंद करणं किंवा अशा काही गोष्टी आपल्या जरी आपण वेगळ्या अँगलने जर विचारलं तर असं काही नाहीये। रेकॉर्ड आहे माईक बंद करणं? नाही ठीक आहे ना, माईक म्हणजे त्यांनी आता तो मी बोलत असताना त्यांचा माईक बंद केला, माझा माईक चालू नव्हता म्हणून त्यांचा माईक बंद केला। असं काही माईक कोणाचा बंद करण्याचा हेतू काही नाहीये आणि दोन्ही सन्मान्य माजी महापौर आणि सभागृह नेते यांचा सन्मान आहे आणि त्यांच्या म्हणजे त्यांचा जो जुना अनुभव आहे त्या अनुभवाचं सगळ्या गोष्टी स्वागत करतो। महापौर मॅडम राहत नाही तिथे 48 लाखाचा एसी का बसवण्यात येतोय? आपल्याला माहिती करता सांगतो की 20-22 वर्षापूर्वी जो त्या ठिकाणी एसी बसवलेला होता, आता त्या वारंवार जर बिघाड होत असेल तर चांगले आता हे आपलं या ठिकाणी आता सगळे नगरसेवक आलेत आणि आता पहिलं प्रशासन काम पाहत होतं, आता सगळी बॉडी काम पाहते। त्यामुळं यावेळेला 22 वर्षांनंतर एखादी यंत्रणा जर खराब झाली असेल तर त्याला त्या ठिकाणी नवीन बसणं गरजेचंच आहे। एक लक्षात घ्या, नाही तातडीचा रेग्युलर मध्ये येतो। सर ते गॅस निर्मिती महापौर मॅडम तिथे राहतच नाहीये, नाही आता आपल्या माहिती करता सांगतो की 22 वर्षापूर्वी यंत्रणा बसवली होती आणि ती साहजिकच खराब होणार आणि आता तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील ना। आता तर आपलं हे महापौर साहेब वगैरे आता बसले त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील। 3 नंबरचा प्रस्ताव का स्थगित करण्यात आला, काय कारण आहे? याच्यामध्ये पेन्शनच्या संदर्भामध्ये हा
या सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रीय पेन्शन योजना आणि इथली रेग्युलर याच्यामध्ये सर्व लोकांना त्यांच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांना काही गोष्टी जर त्याच्यामध्ये त्रुटी राहतील तर त्या सर्व गोष्टीचा विचार करून कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण त्या संदर्भामध्ये विषय पुढील लवकरच आपण तो विषय घेणार आहे, कामगारांच्या हिताचा घेणार आहे. आज एवढे सर, महत्वाचे विषय आले तर सदस्यांना आणि पत्रकारांनाही किमान यापूर्वी स्ट्राईक समितीचा अजेंडा 3 दिवस 4 दिवस आधी मिळायचा, त्यांनाही त्याच्यावर सगळं सखोल अभ्यास निरीक्षण करता येते. तर आता यानंतर आपण याच पद्धत काही सुधारणा होईल का? नाही आता ही बैठक सुद्धा हा अजेंडा जो दिलेला होता हा अजेंडा आपण वेळेत दिलेला होता आणि वेळेच्या अगोदर कुठल्याही प्रकारे अजेंडा म्हणजे वेळेतच प्रत्येकाला जो सभेचा महासभा असो किंवा स्थायी समिती सभा असो प्रत्येक सदस्याला जो नियमानुसार वेळ त्यांना अजेंडा जाणार आणि त्या पद्धतीनं तशा गोष्टी होणार. सर, सर, गॅस वंडर निर्मिती- स्पार्कवर पुन्हा एकदा करोडो रुपये खर्च करण्यात येणार आहे. काय वाटतं तुम्हाला? कसं आहे वंडर पार्कमध्ये आपण या ठिकाणी या नवी मुंबई शहरामधल्या सर्व रहिवाशांना एक वेगळं त्या ठिकाणी सुट्टीच्या पण दिवशी एकाच उद्यानावर परत परत वेगवेगळ्या नाही पुन्हा माध्यमातून आता खर्च. आपण म्हणजे आपण ते ज्या कॉन्ट्रॅक्टरला गेलो होतो त्याच कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमात जे खर्च होत होता तो त्याच्या आलेल्या इन्कम मधून त्याचं ते हे म्हणजे पूर्ण त्याची प्रक्रिया होत होती. आता आपण त्याच्यावरती काय सुधारणा करायच्या का या संदर्भामध्ये आपल्याला ही सूचना आली होती, परंतु अजून शहरातल्या नागरिकांकरता अजून काय सुधारणा करता आली तर आपण करू शकतो. सर, डम्पिंग ग्राउंडवरती गॅस निर्मितीचा जो प्रकल्प आहे तो काय कशा स्वरूपाचा असेल, किती खर्च आहे, पालिकेला काय फायदा असणार आहे? आपल्याला या ठिकाणी जो डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये जो आपला विषय जो आहे त्या संदर्भामध्ये आपण या महापालिकेच्या दृष्टिकोनातून आपण चांगल्या पद्धतीनं या शहरासाठी येणाऱ्या सर्व घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं प्रक्रिया करून जेणेकरून की महापालिकेचं त्याच्यामध्ये जास्त नुकसान होणार नाही या संदर्भात आपण लक्ष केंद्रित केलं. कसं निर्मिती केली जाणार आहे, कारण गॅसचा तुटवडा बाकी सगळ्या गोष्टी पालिकेला उत्पन्न मिळणार आहे, कसं राबवला जाणार आहे? या ठिकाणी आपण पाहताय की जो पूर्वीचा जो अमृत हा कंत्राटदार होता त्याच्या आता जे आपण नवीन प्रक्रिया जे ज्यांना PRP वाल्यांना देतोय याच्यामध्ये त्यांची जी प्रक्रिया आहे ती आपण इतर म्हणजे याच्यापेक्षा आपल्या कमी दराने आपल्याला तो महापालिकेला गॅस मिळाला जाणार आहे आणि महापालिका त्याच्यामध्ये फायदा असल्यामुळं आपण भविष्यामध्ये कुठल्या गोष्टीचा गॅस तुटवडा होऊ नये आणि आपल्या महापालिकेचा फायदा हो या दृष्टीने आपण केलं. धन्यवाद. धन्यवाद. चला